काढलेलं त्यांचं निम्मे बॉक्स इथं मागं भिंतीवर ठेवलेली, त्या बॉक्समधून ती मूर्ती आणली. मागच्या वर्षी 23मध्ये, मग हे अगोदरच आहे 23-24 22मध्ये आधार असेल. 23मध्ये तिचे जाधव आहे, त्यांचा मित्र आहे चोरट म्हणून, विश्वनाथ चोरट त्याचं नाव, बॉम्बेचं. तर त्यांच्या मागं लागलं की दादा आपण नर्मदा किनारी जाऊ, उत्तरवाणीला खूप लोक जातात. तर ते म्हटले मी आजपर्यंत कधी नर्मदा किनारी गेलो पण नाही आणि काही आवश्यकता पण नाही. मित्र खूप मागं लागल्यामुळं नर्मदा किनारी आली आणि हातामध्ये छोटी मूर्ती घेऊन परिक्रमा करली. या महीनागरच्या गेटपाशी माझा मित्र आता विकतो, त्याबरोबर आपल्याला स्टॉल येतात छोटासा, त्याचं नाव दिलीप परवर. मग ते समोरून ती मूर्ती घेऊन येत होती परिक्रमेमध्ये. म्हणजे दिलीप परवाने त्यानं थांबवलं, महाराज ती दादाची मूर्ती त्याचं मंदिर माझा मित्र इथं तिला पडायला बांधणार थांबले. माझ्या गुरुचं मंदिर इकडून कोण मारते त्याच्याकडून फोन नंबर घेतला, त्याच्याकडून फोन नंबर घेतला आणि मला फोन केला. तो मी शाळेत शिकत होतो, नाटकाचा फोन आला की जर आम्ही तुम्हाला मूर्ती दिलं चालेल का. तर माझा भाव असा होता की फुकट भेटतो तर का सोडायचं बघ, कारण की खर्च मलाच करायचा होता. मी डोक्यात तुझी करून 1-2 लाख रुपये वाचले माझी. त्यांना म्हटलं की मला आवडली तुम्ही घेऊन जाईल, नाही तर ऑलरेडी माझ्या घरात आहेच मूर्ती. ते म्हणे नगरला आणि तुम्हाला मूर्ती आवडली तर मी दिली. तर आजचा दिवस होता महावीर जयंती, शाळेत सुट्टी होती. आज बरोबर 2 वर्ष झाली. 2023मध्ये महावीर जयंती. तर मी सकाळी 6च्या गाडीने गेलो, 8:30ला केडगावला होतो. ती मूर्तीचं होतं पुढचं एक लाकडाचं ते काढलेलं होतं आणि तोंड उघडं होतं, बाकी सगळं भुसा वाढलेला होता. मी त्यांना म्हटलं मार्ग यायचं का तुम्हाला नर्मदा किनारी, त्यांनाच म्हटलं येतं नर्मदा किनारी. म्हणजे त्या जाधवांना म्हटलं मी यांना घेऊन जाईल. तर ते म्हणे ठीक आहे. मग त्या जाधवांनी मूर्ती दिली. 2 दिवस दत्तया केला, यज्ञ केला, भंडारा केला, असा 15-16 लाख रुपये त्यांनी खर्च केला माझ्या. ज्यांना मी त्याच्या आयुष्यात पाहिलं पण नव्हतं ते मला सकाळी भेटले. 4 वाजेपर्यंत तोपर्यंत मी तर पाया पडत नव्हतं त्याच्या, मला माहिती होतं काय त्यांची स्टेज येते. तुम्हाला 4 वाजता कळली काय लेवलची येते, तेव्हा मी 4 वाजता त्यांच्या पाया पडले. नंतर मी घरी आलो, 8:30ला झोपलो. रात्री 12 वाजता फोन आला त्यांचा, ते व्हिडिओ कॉल घ्या. मी व्हिडिओ कॉल घेतला. नंतर व्हिडिओ कॉल घेतला तर ते जे जाधव होते ते संचारात होते, म्हणजे महाराजांचा संचार होता. आणि मग त्यांनी फोन केला होता तर ते महाराजच होते, म्हणजे पॅटर्नला बांधायचे डोळे बिळे असलो. मग मला म्हणे भाड्या तो सारखं चालू शंकर महाराज कसा असतो हे पाहून मी शंकर महाराज. मग मी म्हटलं नमस्कार महाराज. ते आमची बाईक डोळे चुळे झाली बेडमधून. कोणाचा फोन आला रात्री 12 वाजता. तिला म्हटलं शंकर महाराज पाया पडून ती पाया पडायला आली. तिला म्हणजे हा भाड्या मला घेऊन नर्मदा किनारी जाणार नाही, तुझी परवानगी आहे की. ती म्हणजे हो महाराज यांना मंदिर बांधायचं. परत विचारली नक्की ना. परत तू असं म्हणशील तुम्ही याला घेऊन गेलो घेऊन नाही, यांची इच्छा आहे ते बांधणं. मला म्हणजे 10व्या महिन्यामध्ये मी तुझ्याबरोबर येईल. तर तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे एकही वीट लावली नव्हती. बरोबर 10व्या महिन्यापर्यंत मंदिर रेडी होतं. मंगळवारी दसरा होता, बुधवारी आम्ही सामान भरलं. गुरुवारी सकाळी 10 वाजता तिथून नाग उचलून त्या महाराजांना ते टेकून. इतके जड आहे मूर्ती, जास्त रेषा उमटलेली लाकडाच्या याच्यावर पांढऱ्याचे क्रॅचेस गेलेली. तर असे महाराज ते आले. आणि पहिले मला असं वाटायचं की मी केलं पण नंतर असं मला समजलं की मी नाही केलं. या कामासाठी मला त्याने नेमले, म्हणजे मला त्याने महाराष्ट्र उचललं आणि इथं आणलं. आपला जो अभिमान आहे तो जावा सतत आपलं डोक्यात येऊ नये, डोक्याच्या वर चढून म्हणून ते खायच्या पाहिजे मला नाव लिहिली मी इथं बसले. जो काही महाराजांची भक्ती येते ते आपलं डोक्यावर पाहिजे त्या महाराजांपर्यंत असेल, म्हणजे आपली लायकी कुठे ते पाहिजे सतत ध्यानात राहावी म्हणून तिथं नाव लिहिलं, स्वामीदास म्हणून नाव लिहिलं. आणि हे नाव मग महाराजांनी मला दिलं. ज्या दिवशी ओपनिंग होतं, आता त्याचे वाक्य सांगितलं. पहिलं वाक्य, ते वाक्याचं महत्त्व असं होतं की मी माझी गुरु आहे केशवाचं होतं. ते जेव्हा माझ्या घरी यायचे ते मी त्यांना प्रत्येक म्हणायचं बाबा मला महाराजांना पाहायचं. ते मला सांगायचे महाराजाच्या समोर दिसणार नाही, कलियुगामध्ये कोणताच देव दिसणार नाही. पण मी त्यांना म्हणायचं नाही की मला शंकर महाराजांना पाहायचं. मग ते म्हणायचे की ते येतात तुम्हाला भेटतात, तुम्ही शिका पोमाला जातात, दुसऱ्या वेशामध्ये येतात. मग तुम्हाला असं दुसऱ्या वेशात यायला असं नको मला, ते म्हटलं पाहिजे मला तुम्ही शंकर महाराज म्हणून, असं मला दर्शन पाहिजे. त्या रात्री व्हिडिओ कॉल जो पहिलं वाक्य होतं ना ते वाक्य होतं भाड्या सारखं चालू शंकर महाराज कसा असतो हे पण मी शंकर महाराज. आता ज्या माणसाने मी सकाळी 8:30ला पाहिलेली आयुष्यामध्ये त्याला काय माहिती ना मी माझ्या गुरुशी काय संवाद करतो, त्या गुरुशी मी काय बोलतो. ते पहिलं वाक्य ते होतं. त्याच्यावरून मला विश्वास बसला की अरे हे खरंच शंकर महाराज. ज्या दिवशी आली मागच्या वेळी त्यांनी माझ्या मुलाला गव्हर्नमेंट जॉब लावून दिला.
मी इथं बसलो, माझं सगळं कुटुंब ते सांभाळलं. ते मला खाऊ पण घालतं. इकडे एक माणूस इथं जे वरनं दुकान आहे, ते लोहार आहे बसलं पांढऱ्या कॅसावर असं म्हणतो. ते स्वप्न जाऊन त्याला सांगितलं की माझ्याकडे लक्ष देऊ, तर तो रोज मला दुपारी आणि संध्याकाळी जेवायला त्यांना डबा देतो. तो मी त्यांना लावतो, तो डबा खाऊन 1.5 वर्षामध्ये जगवतो. त्यांना सगळ्यात जास्त अनुभव आहे. त्यांचं ऑपरेशन होतं, तिच्या ऑपरेशन थिएटरमध्ये बनवून त्याचा अनुभव आहे स्वतःचा. जय शंकर. जय शंकर.